नंतर एक महत्त्वाची बातमी पाहूया। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। पुणे लेनवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अमृतांजन ब्रिज पासून ते खोपोली एक्झिट पर्यंत तब्बल वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। मात्र या वाहतुकीचा त्रास वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतोय। अविनाश पवार या संदर्भातली माहिती देत आहेत। अविनाश, काय सध्या या ठिकाणी मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती गर्दी किती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते? आपण पाहतोय की दिवाळीची सुट्टी ही आता लागलेली आहे। त्याच्यामुळे सुट्ट्या लागल्यामुळे सगळेच जे काही कामधंद्यानिमित्त पुणे मुंबईमध्ये आहेत ते आपल्या गावाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतायत। त्याच्यामुळे मुंबईहून पुण्याकडे येणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याच्यामुळे एक्सप्रेसवेवर आपल्याला मोठा असा जाम पाहायला मिळतो। अगदी खाली खोपोली पासून तर अगदी लोणावळ्यामध्ये आणि त्यासोबतच तळेगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे ट्रॅफिक जाम आपल्याला पाहायला मिळते। तासन तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागतं। खरं तर प्रत्येक सणाच्या वेळी ही परिस्थिती का निर्माण होते हा खरा तर प्रश्न आहे। कारण सणाच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते हे आता आपल्या लक्षात यायला हवं होतं। आपण केवळ पुणे मुंबई एक्सप्रेस नाही तर पुणे नाशिक महामार्गावर देखील हीच परिस्थिती आहे। इकडे पुणे अहिल्यानगरच्या दिशेने जो महामार्ग जातोय त्या ठिकाणी देखील तीच परिस्थिती आहे। विशेषतः मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेवर मात्र याचा ताण अधिक आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्या टोल नाक्यांवर असेल किंवा विशेषतः अमृतांजन जो पूल आहे लोणावळ्याच्या दरम्यानचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आता पाहायला मिळते। आणि अमृतांजन पुलाच्या जवळ जी अवजड वाहनं आहेत ती देखील इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी करताना दिसते। खरं तर रात्रीच्या वेळी अवजड वाहनं ही सोडायला हवी, मात्र इथे नियम धाब्यावर बसून काही ठिकाणी वाहतूक ही होताना दिसते। आणि विशेषतः जे काही ट्रॅफिक पोलीस हवे आहेत ते पुरेशा प्रमाणात या ठिकाणी नाहीये। दिवाळीच्या तोंडावर अशी जेव्हा वाहतूक कोंडी होती याचं नियोजन खरं तर पहिल्यापासूनच करायला हवं। आणि याचा जो फटका आहे तो प्रवाशांना दिसतोय आपल्याला बसताना। आणि दिवाळीच्या वेळी जेव्हा आपण गावाकडे जातो तेव्हा तासन तास जर या वाहतूक कोंडीमध्ये जात असतील तर दिवाळीचा जो आनंद आहे त्याच्यावर संपूर्ण विरजण पडताना आपल्याला तृप्ती पाहायला मिळते। निश्चितच तासन तास लोक या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडतात। गणेशोत्सव असो किंवा दिवाळी असो दोन्ही कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा अशा रस्त्यावरती पाहायला मिळतात। आणि त्या दृष्टीने योग्य ते नियोजन आधीच सणांच्या आधीच करणं अत्यंत आवश्यक आहे। धन्यवाद या संपूर्ण माहिती करता।